रामकृष्ण हरी. कंधार लोह्याचे आमदार, चिखलीचे भूमिपुत्र साहेब, तुम्ही चिखलीचे एक नेते म्हणून तुमच्याकडं कौटुंबिक प्रकरणामध्ये माझी इवाई आणि सून तुम्हाला भेटायला आली. त्या प्रकरणामध्ये तुम्ही वाद मिटवायला पाहिजे होता, कारण एक संसार जोडल्यासारखं होतं. परंतु तुम्ही ते वाद न मिटवता वाद वाढवायचं काम केलात. पण तुमच्या वागणुकीमुळं त्यात काही बदल होणार नाही, एवढंच मी तुम्हाला सांगतो. तुमचं म्हणणं होतं केस केल्यावर की चुकलो म्हणून सदाशिव पोवळे पाय धरायला तुमच्या घरी येईल. परंतु सदाशिव पोवळे तुमच्या घरी चुकलो म्हणून पाय धरायला येणारा व्यक्ती नाही. मी वारकरी आहे. मी फक्त पांडुरंगाचे पाय आणि माझ्या गुरुचे पाय धरणारा व्यक्ती आहे. तुमच्यासारख्याच्या पाया पडणारा व्यक्ती नाही, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. तुम्हाला राजकारण करायचं असेल तर जरूर करा. मला राजकारण करायचं नाही. मी वारकरी संप्रदायाचं काम करतोय, म्हणून तुम्हाला मी 2011ला घरी येऊन बोललो होतो. तुम्हाला कामामध्ये मला मदत करायचं नसेल तर मदत नका करू, परंतु निदान किमान अडचण आणू नका, विरोध करू नका, एवढं सांगल्यावर देखील तुम्ही मला अडचणीत आणायचं काम केलात, थांबवलं नाही. एवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. लोकसभा निवडणुकीला 2019ला भाजपचे तुम्ही उमेदवार होतात, म्हणून तुमचा माझा विरोध असताना बी विरोध बाजूला ठेवून लोकसभेला फेसबुक, व्हॉट्सअप व आणि जमल तसा मी प्रचार करण्याचं काम केलेलं आहे. परंतु ते सुद्धा तुम्ही उपकार ठेवला नाही. तुम्ही उपकार ठेवणार नाही हे आम्हाला माहीतच आहे, कारण तुम्हाला माणसं चुकलो म्हणून पाय धरून तुमच्यासोबत जे हा म्हणणारे पाहिजेत त्यापैकी आम्ही नव्हू. आणि तुम्हाला एखाद्या गावातलं माणूस चांगलं काम करत असेल तर त्या माणसाला रोखवायचं तुम्ही काम केलंय आणि अजूनही करता, एवढं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. तुमची कृती कशी आहे, तुम्ही कसे लोकांना संपवता, जवळ धरून कसं संपवता, याचे कटकार असतात तुमचे, मला सगळे गुणधर्म माहीत आहेत. मला जास्त याच्यावर मला बोलायचं नाही, परंतु मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, माझ्या कौटुंबिक प्रकरणामध्ये तुम्ही केस करायला लावून चुकलात, एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. थांबतो. रामकृष्ण.